हरि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरे हरे कृष्ण हरे
हरी चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे 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 मोठे नाम तुझे वर्णावे गुणा युवराज महाराज भारती युवराज सोनावणे भारती का घेऊ दे
तुझे पाय डोळाचे ध्यान
चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुण हेच एक तुम्हा मागतो मी दातारा हेच एक तुम्हा मागतो मी दातारा उचित ते करा माझा भाव जाणोने
कुंटले जाणे व काही बोलणे आता कळो येईल तैसी करा बाळाची चिंता तुका म्हणे आता नको देऊ अंतर तुका म्हणे आता नको देऊ अंतर न कळे काय पुढे कैसा बोलू विचार याची एक तुम्हा मागतो मी दातारा उचित ते करा माझा भाव जाणोनी पांडुरंगा करू प्रथम सारे जगाला संताची आत्मरूप गणेशु स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि चैतन्यवामि ओम ब्रह्मानंदं परमस्पदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं मुरारिवर्यं मोक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं कोटिक्षेत्रनिवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठम् ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय दयाय पायावरे यावर संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका नाही बाप्पांना देवाजीच्या पूर्ण कृपेनं साधू संतांच्या पूर्ण आशीर्वादानं संत महंताच्या मार्गदर्शनानं चालत असणारा भगवान तांदळेश्वरांच्या मंदिराचा 15वा वर्धापन दिन हा सोहळा या ठिकाणी 15व्या वर्षातली ही जागराची जी सेवा आहे 7व्या दिवसाची सेवा गावकऱ्याच्या वतीनं सप्ताह कमिटीच्या वतीनं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आली तुमच्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद विठाला आज आहे जागर आणि आज मागणीपर प्रकरणातील अभंग सभा संप्रदायाचं दंडक आहे परंतु आज विशेष पर्वणी आहे
भगवान नरसिंहांचा आज अवतरण दिवस असल्या कारणानं संभ्रम निर्माण होतो. भगवंताच्या उत्सवाचा अभंग घ्यावा तो सप्ताहाच्या नियमाला तडा जातो आणि सप्ताहाचा नियम जर घ्यावा तर अवताराला न्याय मिळत नाही. दोन्हीच्या कैचेमध्ये सापडलो म्हणून जगद्गुरु तुकोबरायाची कृपा झाली. हा अभंग तुमच्या सेवेकरता घेतला विठाला. गावाच्या उत्कृष्ट मार्गदर्शनानं हा आयोजन अतिशय सुंदर आहे. परिसरातील अतिशय विशारद महात्मे या ठिकाणी तुम्ही उपस्थित केले. हे सगळे महात्मे असतील आमची बऱ्याच वेळेस आम्हाला साथ होती पारोळ्याला वगैरे. हे सगळे बालक या ठिकाणी उपस्थित केले. तुम्ही सुद्धा भरभरून एवढे आले. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मायबाप जास्त धपल्या काढत नाही कारण मला वेळ जास्त लागतो. आता 7:30 वाजले. 7 ते 9 तुमच्या पॉम्पलेटवर 6 ते 8 पण 7 ते 9 कीर्तन चालू होणारे असं मला निवड आता आमचे गायनाचार्य होते तिथं त्यांनी निरोप दिला. आज 7व्या दिवशी सगळंच राहत. हळद त्या दिवशी रात्री, मेहंदी त्या दिवशी रात्री, वन डे म्हणलं का अवघड कार्यक्रम राहतो. जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्याचं पारायण तुम्ही केलं. नमस्कार आहे तुम्हाला मायबापांनो. म्हणून जास्त काही बोलत नाही. जय माऊली कृपा साऊंड सिस्टीम यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद. अतिशय सुंदर अशा प्रकारची भगवंत तुमच्यावर चांगली कृपा करो, तुमच्यावर भरपूर कृपा करो. असेच तुम्ही कार्यक्रम सुंदर आणखी विकासात्मक करत चला. नेंदुरेकरच्या कीर्तन तुम्हालाच येऊ विठाला. कारण आता जरांगे फिके पडले त्याच्यामुळे जरांगेची म्हणत चला जाऊ द्या. आणि बघा तुमच्या सेवेकरता घेतलेला अभंग अवताराचं आणि मागणीचा समन्वय घालणारा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये मागणी आहे बर का. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे मागताय. पण मागण्याकरताच्या काही गोष्टी तुमच्या आमच्या जवळ ती क्वालिटी पाहिजे. पहिली गोष्ट मागायची लायकी पाहिजे. दुसरी गोष्ट काय मागायची याची सुद्धा अक्कल पाहिजे. मागावं कोणाला याचा सुद्धा चांगला विचार करायला पाहिजे आणि मागणीमध्ये स्वार्थ नसला पाहिजे. विठाला संप्रदायानं 7व्या दिवशीच मागणी बर का अभंग सांगितला असं कधीतरी विचार करतो का मी? विचार करायला पाहिजे. काही जर जीवानं केलं त्याची जर क्रेडिट झाली नाही एखाद्या सावकाराकडे दुकानदाराकडे मग तो उधार देतो. तो डायरेक्ट जाऊन नांदगावला द्यावर म्हणा देईन का देऊ निघ का त्याच्याकडे क्रेडिट करावं लागते. त्यावेळेस तो आपल्याला काय करतो ओळख करावं लागते त्या गोष्टीची. त्या माणसासोबत ओळख केल्यानंतर तो माणूस जसा आपल्याला उधार देतो तसा देवाजवळ ओळख करायला पाहिजे आणि मग देवाजवळ मागायला पाहिजे. बिना ओळखीचा तो म्हणतो रॉंग नंबर. साधं 1,500-1,500 जरी डबडा असलं ना जरा बारीक कीर्तन ऐका बरं का. 1,500 जरी डबडा असलं ना भाऊ सॅमसंगचं त्याच्यात जर एखादा नंबर चुकीला जरी दमला ना ती बाईचं टकुरं ध्यानावर आहे. त्या बाईचं ती म्हणती कृपया आपला नंबर जांच कर लो. मेंटल रॉंग नंबर लागला तर ऐकून. साधा डबडा प्लॅस्टिकचा डबडा जर इतका ऍक्युरेट आहे मग आमच्या साधू संतांची अभंगवाणी म्हणामानीसाठी आहे का दिसतं भुकासाठी? आज म्हणून कोण बोलाचाच भात बोलायची कडी जेवण या कोण तृप्त झाला पोटभर जेवा वकुस कर खा. नानाने शिकवलं काही. अरे त्या गोष्टी करता भगवंताची पहिली ओळख करावा लागेल आणि भगवंताची ओळख करण्याकरता कोट जन्माचं पुण्य असावं लागतं आणि कोट जन्माचं पुण्य असून चालत नाही. भूत सुकृताची जोडी म्हणून बहुत सुकृताची जोडी जन्मजन्मी आम्ही बरोबर आहे ना. आनंद जन्मीचे त्याच्या मुखी हरिपायटा होय इतरांना गणगोळ्यावर उघडून मरून जायचं. नाही 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 नाही. म्हणून आज भगवान नरसिंहाचं अवतीरण कार्य आहे.
भगवंताचा चौथा अवतार, दशावतारामध्ये चौथा अवतार आहे. आणि चौथ्या अवताराचं आज भगवंताचं प्राकटीकरण आहे. भगवान परमात्मा नृसिंह रूपानं 12 वाजेला अवतीर्ण झाला आणि हिरण्यकशिपूला मारण्याचा काळ हा मध्यान्नाचा आहे. संधी काळामध्ये हिरण्यकशिपूचं नायनाट केलेला आहे. मग 12 वाजेपासून तर संध्याकाळ लोक देवानं काय केलं, चपात्या झोड्या काय. हिरण्यकशिपू सोबत युद्ध झालेलं आहे माय बाबा. आणि त्या युद्धामध्ये कारण कुणी पण जीवनामध्ये तुम्ही विचार करा, सिक्युरिटी काऊन या लोकांना झेड सुरक्षा. मारायचं तर ते बसून अटॅक आणू शकतो ना. मारणारा तो कुठे जरी गेला ना, तू सप्त पाताळात जरी जाऊन लपून बसला ना, तो तुला तिथं वडल्याशिवाय राहणार नाही. पण जे लोक इतके तप करतात ना, असं लोक लई तप करतात. आणि ते तप केल्यामुळं काय होतं, ते पहिले सुरक्षेचं मागितले. हिरण्यकशिपूनं जे मागितलं, मी दिवसा मरणार नाही, रात्री मरणार नाही, घरात मरणार नाही, बाहेर मरणार नाही, अस्त्रानं मरणार नाही, शस्त्रानं मरणार नाही, त्याचा जाहीरनामा लई मोठा होता. आणि एवढं सगळं कराय करता त्याला अवतार कार्य घ्यावं लागत आहे. ते काय करता अवतार कार्य घेत होतो, ज्या ज्या वेळेस धर्माची घडी विस्कटल्या जाते त्या वेळेस जब जब हो य धर्म की हानी, हो ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी हानी येते, दैत्य मारल्या जातात, आसुरी वृत्ती प्रबळ होते, माणूस अर्थ आणि स्वार्थाशिवाय घराचा दार ओलांडत नाही, हो त्यावेळेस भगवान परमात्मा या ठिकाणी अवतीर्ण होतो. भूमीला अजून काही आपले किती 130 कोटी ना, अजून याच्या दुप्पट जरी झाले, 1326 260 कोटी जरी झाले ना, भूमीला त्याचा भार नाही. पण हे 200 कोटी धडाचे राहत नाही म्हणून ते पाप होत ना. पापी देव भक्त दैत्य ते ज्यावेळेस जन्माला आले धडाचे राहत नाही ना, खाऊ नाही ते खातात, करू नाही ते करतात, जाऊ नाही तिथं मरतात ना, त्याच्यामुळं पाप वाढतं. काही शेडीलो गंज आहे त्याच्या, शेडीलो गंज आहे. सकाळी संध्याकाळी 10 फुटाचा रस्ता पुरत नाही त्याला. मग लय मोठा भक्त आहे काय तो, टपुऱ्या माळी घालून हिंडतोय. मग त्याला भक्त मानतात का? नाही 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 माय बाप, अरे खरा धर्म ते आहे ना तुला, कशाला म्हणतात धर्म. आणि असे ज्यावेळेस पापी अभक्त जन्माला येतात ना, असा काळ हिरण्यकशिपूच्या प्रल्हादाच्या काळामध्ये होता. थोडा अवतार कार्य सांगतो, अभंगाकडे वरतो, कारण अभंगाचं एकत्रीकरणच तसं आहे बघा. तुम्हाला पटलं तर आहे, नाही पटलं तर इसगाव तिसगाव फिरणाऱ्या 40 काय. ज्यावेळेस हिरण्यकशिपूने तपश्चर्या केली, हिरण्यकशिपूची पत्नी कयाधू, राक्षसाच्या पत्न्या चांगल्या राहत्या बरं का, असं काही नाही राक्षसाच्या पत्न्या राक्षसी राहत्या असं काही नाही, चांगल्या राहतात. कयाधू पतिव्रता होती आणि पतिव्रत असल्या कारणानं कयाधूला उठला चुकलं, म्हणजे कयाधूला वाटलं आपला रॉंग नंबर लागला, नको ते नशिबात पडलं, मग आता निभावत लागेल ना. खानदानी होती कयाधू, कशी होती, हॅलो मला इथं आले घेऊन जा अशी म्हणणारी नव्हती. कयाधूना हिरण्यकशिपूचा पूर्ण संसार केला. पण कयाधू इतकी मावल्यावर तुम्ही जरा विचार करा बरं का, हे काहीच नाही, हे सकाळी फक्त छटाक भर पिऊन येतात, रातभर दांगोळा करतात, यायच्या नादीतला म्हणा का तुम्ही. तुम्ही लय पवित्र आहे, तुमचे आई वडील पवित्र आहे, तुम्ही खानदानी म्हणून तुम्ही इकडं नादाला येते. हे पक्क गिराईक तिकडं आहे, इकडं नाही. मग तरी तुम्ही द्यायच्या सगळं राहू राहिल्या, हे भाग्य यायचंय. जाऊ द्या, मग तुमचं वर्णन जास्त नाही करायचं, मला काय सांगायचं ते लक्षात घ्या. मग कयाधू मातेला कळून चुकलं का आपला पती राक्षस आहे. मग हिरण्यकशिपूच्या काळात यज्ञ झाले नाही का, सत्य झाले नाही का, त्यांना ट्राकाला बुद्धी वाटली नाही का, सगळं केलं कया यांना हिरण्यकशिपूला, तरी भगवंतानं का मारलं त्याला. कधीतरी विचार करतो का आपण, बलीला रावणाला का कमी लोक होते का. अरे रावणासारखा भक्त कोणी नाही झाला आतापर्यंत, तरी त्याला काय भगवंतानं संपवलं त्याचा बारीक विचार करा. मग कयाधू मातेना तुम्ही भागवत ऐकायला का नाही,
त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. ज्यावेळेस कयाधू मातेला कळालं का आता आपल्याला याच्या उदरी एखाद्या जन्माला येणारच आहे ना, म्हणून ह्याच्याकडून सत्कर्म करून घ्यावा लागेल. म्हणून कयाधू मातेनं काय केलं, एक दिवस कयाधू माता आणि हिरण्यकशिपू जंगलामध्ये शिकारीसाठी जात असताना जंगलामध्ये ज्यावेळेस गेले त्यावेळेस थकले एका झाडाखाली थांबले आणि थांबल्यानंतर त्या झाडावर पक्षी बसलेला होता आणि तो पक्षी नारायण 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 ध्वनी ऐकायला आला. त्यानं सांगितलं माझ्या दुश्मनाचं नाव घेणारा कोण, पान काढला मारणार. एवढ्यात काय म्हणजे जाऊ द्या ना, पक्षाची दादी तुला लय रग आहे ना, माणसाचा काय खाटावा, पक्षाचं काय खेटायचं ते त्याचं काम करतंय. जाऊ द्या, तुम्हाला ऐकायचं ना निघून चाला. पण काय तुझं काम झालं, मला काय सांगायचंय दरबारीक लक्ष घ्या. कया तुझं काम झालं. कया तू आली घरी. घरी आल्यानंतर प्रसन्न झालेला हिरण्यकश्यपू ज्यावेळेस रती सुखाला ज्यावेळेस ते एक झाले त्यावेळेस कयाधू माता अरे कयाधू माता त्यांना रम रम आठवण द्यायची. काय म्हणत होता तो पक्षी, अरे विठाला विठाला काय म्हणत होता तो पक्षी. अगदी कामातूर झालेला हिरण्यकश्यपू, आनंदानं भरित झालेला हिरण्यकश्यपू तो पक्षी नारायण म्हणायचा. काय म्हणायचा, नारायण म्हणायचा. एकदा झालं, दोनदा झालं. कयाधू माता राहून राहून पतिव्रता अशी असली पाहिजे बरं का, ती किती राहू द्या फक्त, पण तुम्ही जर व्यवस्थित असल्या ना, ताकद नाही. अरे ब्रह्मदेवाची ताकद नाही तुम्हाला वाकडं करायची, पण त्याला रीत लागते. ज्यावेळेस कयाधू मातेला सांगितलं, शेवटचा शब्द उच्चारला, अहो तो पक्षी काय म्हणत होता, नारायण म्हणता म्हणता काम झालं. प्रल्हाद गर्भामध्ये राहिला. गर्भामध्ये राहत असताना कयाधूला इंद्र चोरून घेऊन जायला मागला. एवढी भागवताची कथा नाही, ही 1.5 तासात सगळं सांगत म्हणल्यावर एवढं जमत नाही. विठाला इंद्रानं ज्यावेळेस कयाधूला घेऊन चालला, नारदानं बघितलं, अरे पतिव्रतेला तू घेऊन चाललास, पतिव्रतेच्या अंगाला जर तो हात लावला ना भस्मसात करू देत होता. काय करतोय इंद्रा, फार मोठं पाप तुझ्याकडून होईल म्हणून सोडून दिली आणि नारदाच्या आश्रमामध्ये कयाधू माता राहायला लागली, राक्षसाची पत्नी. आणि नारदाच्या आश्रमात काय चालू होतं, तिथं जी गोष्ट चालू होती, रात्रंदिवस अहर्निशी नामस्मरण चालू होतं. आणि ती गोष्ट गर्भामध्ये असलेल्या, कितव्या महिन्याचा होता गर्भ, नारदाच्या आश्रमामध्ये कयाधू जेव्हा होती त्यावेळेस कितव्या महिन्याचा होता तो गर्भ, 7व्या महिन्याचा गर्भ होता, 7व्या महिन्याचा. आणि 7व्या महिन्यामध्ये आपलं शास्त्र सांगतं 16 संस्कारापैकी एक संस्कार तिथं घडला जातो. आणि तिथल्या वातावरणाचा परिणाम सत्वर उच्चार प्रणाली विमाला, सत्वर उच्चार प्रणाली विमाला, सत्वर उच्चार प्रणाली तुमच्यासारखा, आजचे दिवस माझ्यासारखा तुमच्या सगळ्याच्या पाया पडत. काऊन, कारण मला कमी वेळेत जादा रन काढायची सवय. एक तर मला फुल तास तिथं उभा राहिल्यावर लागला, 2 तास आपागुड थैले. मी 15 वर्ष मध्ये जाते ना, इकडे 16 वर्ष धोक्याच. पुढल्या वर्षी हे मोक्याचं इथं साधून घेतलं पाहिजे ना, का नाही. काय वाटतं पुढच्या सप्त्यात मी राहीन त्याची काही गॅरंटी का, काही शिक्का मारून येईल का, बरोबर माही मर नाही शकता.
म्हणून आहे तो संधीचं सोनं करताना पाहिजे. चालला मला काय सांगत होतं, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. अहो 7व्या महिन्यामध्ये मायबाप खरंच मला एवढं वेळा बोलायला वेळ नाही. माझं कीर्तन खरं म्हणजे 3-3 3.5 तास पाहिजे. जमत. आता काय सांगणार तुम्हाला, गाजर फक्त ठळक बातम्या, इकडे बॉम्ब स्फोट झाला, तिकडे मिसाईल छोटं झालं. काय सांगायचं गाजर यायला. 7व्या महिन्यामध्ये काय करावं लागतं, जरा गर्भशास्त्र वाचा, चांगल्याला भेटा हो, चांगले संत जीवनात यायला पाहिजे. त्यावेळेस खरा काय तुझा उद्धार झाला ना. प्रल्हादासारखा भक्तजन राक्षसाच्या पोटी भक्तजन्माला आला. विचार करायसाठी चालता पुढे चालतात. मग प्रल्हाद जन्माला आला. ज्यावेळेस कयाधू राज्यामध्ये गेले, हिरण्यकश्यपूला पोरग झालं, सगळा आनंद उत्सव साजरा केला. पण त्याच्या मुखातून नारायण शब्द यायचा. नारायण नारायण नारायण. त्याने सांगितलं हे माया दुश्मनाच पक्षातलं कसं काय माया पक्षात जन्माला आला. असं काही सांगता येत नाही, असं काही सांगता येत नाही. आता लय कीर्तन काय त्याचे पोरं चांगलेच राहते, नाशाला काही भाग. हे ज्याच्या केले कर्म झाले त्याची भोग आले. बघा त्यानं सांगितलं हे तर आपल्या विरोधा जन्माला आलं. आता इतका राग यायचा बापाला. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरती केली. प्रल्हादाला बाप त्यागावा लागला. का विचार करा, इतका त्रास त्या प्रल्हादाला. जे खरं भक्तीचा मार्ग करतात ना त्याला कोट्यावधी अडचणी निर्माण होतात. समाज खऱ्याच्या नादी नाही लागत, समाजाला भुलभुलैया करणारे लोक लागत. त्या दादा कोंडक्याचा पिक्चर माहिती का तुम्हाला? नाही म्हणजे तुम्ही चांगले. अशी ही बनवा बनवी परमार्थात चालली. काही घेणं नाही, सगळे तुकडे टाकले सांगतात जिंदग्या चालल्या. आमच्या चालल्या तुमच्या ऐकू ऐकू किटले कांतरीने झाले ब्रह्मज्ञान. अरे उद्धाराचा कोणालाच पडेल नाही या जगामध्ये. आणि उद्धाराचं सांगितलं का पुढच्या वर्षी तारीख नाही त्या बोला विठाला. लहानाचा मोठा होत चालला, पण जसा जसा त्याचा भक्ती मार्ग वाढत चालला त्यानं केलेली भक्तीचा परिणाम गावामध्ये राज्यामध्ये दिसायला लागला. लहान लहान लेकराला घेऊन बसावं आणि सगळ्याला सांगावं, अरे तुम्ही ज्या शाळेत शिकतात ना त्या शाळेच्या मास्तरला कळत नाही रे. तुम्ही माया बापाचं नाव घ्या. त्या मा बाप तुम्हाला काय देतो, राशन फुकट देईन, बसला फुकट देईन, अर्धा तिकीट करीन. मा बापाच्या हातात एवढंच आहे. पण माया बापाच्या हातात तुमचं जन्म मरण चुकायचं नाही. जन्म मरण ज्याला जन्म दिला त्याला ओळखलं का? अरे नथनी दीजी सयार ने उसे कहत बार बार. आमचा कांदे चांगले होऊ द्या, चांगला भाव येऊ द्या. 4.5 तोळ्याचा खेकडा राहतोय ना का तुमच्याकडे राहते खेकडे, आमच्याकडे राहते 4.5 तोळ्याचा खेकडा राहतोय ना का. मुरक्या मारूच्या पिती बाई. आणि अख्ख्या गावात सांगायचे आमदानच केली, आमदानच केली, आमदानच केली. अरे काऊन केली? नथनी दीजी सयार ने उसे कहत बार बार, नाक दिया जिस यार ने उसे भूल गई नार. ज्याला नाक दिलं त्याला विसरून गेली. आणि काय परमार्थ तुम्ही आम्ही करतो. चला मग प्रल्हादानं या लेकरांना बदलावं, त्यांच्यावर संस्कार निर्माण करावे आणि वडिलाच्या विरोधात भगवंताचं भजन त्यांनी करावं. आणि हे हिरण्यकशिपूला सहन नाही झालं. म्हणून मुलाला मी फास्ट चालतो थोडंसं, कारण अभंगावर आपल्याला येणं आहे. म्हणून त्या नृसिंह भगवंताचं सुद्धा आज वर्णन व्हावं एवढ्या करता हा विषय मांडतो. मग प्रल्हादाला प्रत्येक गोष्टीतून मारायचं ठरवलं. जरा बारीक विचार करा बरं का. हो तुम्ही साऱ्याला संपू शकते. अय ज्ञानोबाराय तुकोबारायच्या तुकड्या करता मोती केल्या, पण आजही ज्ञानोबाराय तुकोबाराय जिवंत आहे. हो तुम्ही देहाला संपू शकता. संत बीज पलटे नहीं युग गए अनंत, हर युग में अवतार धरे फिर संत के संत. तुम्ही संताला संपू शकत नाही. तुमच्या डोक्यात पाणी होईल. तुम्हाला वाटत यायच्या तारखेने घेतल्या म्हणजे यायचं बंद पड गाव तीच गाव.
गाव एका गावाला एक गाव जळालं म्हणून काय बाकीचे गाव तशी काय वस पडली काय? नाही 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 नाही, खरं ही गोष्ट ऐकायला सुद्धा कोट जन्माचं पुण्य लागतं. मायबाप प्रल्हादाने गावात त्या राज्यातल्या सगळ्या लेकरांवर परिणाम करून टाकला. सगळे लेकर भगवान परमात्म्याचं. अरे तुम्ही तुझ्याच बापाचा नियम आहे प्रल्हादा. तुझ्या बापानं सांगितलं जर तुझ्या बापाचं नाव नाही घेतलं तर ते देहदंड मृत्यूदंड या ठिकाणी आम्हाला देतात. म्हणून काय करणार? अरे माझा वडील जरी असला तर तो सूर्य चालित नाही. माझे जरी वडील असले तर ते तुम्हाला पाणी देऊ शकत नाही. अन्न निर्माण करायची ताकद माझ्या बापात नाही. जे शरीर तुमचं 3.5 हाताचं आहे ना ते चालवण्याची ताकद चाले हे शरीर. त्याला ओळखीचं करा. कशानं ओळखीचं होईल? प्रल्हादाला सांगितलं होतं का? नारदाने जी गोष्ट सांगितली आईच्या गर्भात ऐकली तिचा परिणाम प्रल्हादावर झाला. जिवंत असताना माणसाच्या टकुऱ्यात का उतरत नाही? आईच्या गर्भात कानपूर लाईन चालू होती का? आय हो यायला काय माहिती मिसळ टावायला. कानपूर लाईन चालू होती का? डोळे उघडे होते का? नागपूर लाईन अरे सारेच घाण होती ना. रव दुर्गंधी होती का नाही? मग तिला टकुरा ध्यानावर होतं का याचं? आणि तिथं त्या गोष्टींना परिणाम केला जिवंत आल्यावर. आता आपण माणसाच्या जन्मात आता परिणाम करणार नाही का ती गोष्ट? आता कुठं राहिलो का? ते ज्ञानोबा होते ते तू मला राहिला भुईफोड. अरे आजही ज्ञानोबा तुकोबा जसेच्या तसेचे. पण तुमचं भाग्य नाही ना. देव लागला द्यायला पदर नाही घ्यायला. मग प्रल्हादानं बदलावल्यानंतर प्रत्येक महिला बदलल्या, माणसं बदलले. हे बापाला सहन नाही झालं म्हणून बापाने पहिला प्रयोग प्रल्हादावर केला. 8 दिवस मधोन्मत्त हत्तीला दारू पाजला. दारू पाजल्यानंतर मधोन्मत्त हत्ती प्रल्हाद समोरून कोणी मारू शकत नाही. कोणी मारू शकत. पायदा झाला नाही. पायदा ब्रह्मदेव सुद्धा तुम्हाला संपू शकत नाही. जोपर्यंत तुमची तार तुटली ना त्याचे 17 ठिकाणी तुकडे होऊ द्या तरी ते जगत आहे. ऍक्सिडेंट मध्ये जगत आहे. 17 तुकडे होईल राजा महाराष्ट्राचे होते की नाही तरी ते तया मारीला कोण फायदा नाही झाला तुम्हाला आम्हाला मारायला. तुम्ही आम्ही मरतो ना आपल्या कर्मानं मरतो. तुम्हाला आम्हाला जे त्रास आहे जे दुःख आहे ना ते कर्माचे दुःख आहे. तो बोळा का असा नाही 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 ते बोळा काय वरून टपकला काय तो अक्षर आकाशात. नाही 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 कर्मानं ब्रह्मदेवाला सोडलं नाही. कर्मानं एकाही अवताराला सोडलं नाही. आपल्याला सोडल का? आणि त्या कर्मातून बाद फक्त संत करत असतात. आणि मग मधोन्मत्त हत्ती सोडला. तिकडून प्रल्हादाला घेऊन आले. साखळ दंड बांधलेला एवढ्या लेकराला. कोणाला मारून राहिले ती? एवढ्या लेकराला साखळ दंड बांधला. हे पळून जाईल म्हणून. तो पळणारा होता का? तो वाटी लावणारा होता. तो वाटी लावायला नव्हता येईल. तो त्यानं सगळ्या कर्माची पापाची वासनेची वाट लावलेली होती. तो काय मराला घाबरणारा होता का? नाही 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 नाही. त्याला जी नारदानं काय तुझ्या कानाची गोष्ट पेरली ना ती त्याला कळालेली होती. आणि मूर्तिमंत तिचा अनुभव घेतलेला होता. मना माझे मरून गेले, मना माझे मरून गेले, हत्ती ज्यावेळेस पुढून धावत येत होता प्रल्हादानं एकाच गोष्टीचा मारा केला.
आत असलेला ते आडून बोलावं लागत आहे. नारायण नारायण म्हणत होता म्हणजे तो नारायण नारायण नव्हता म्हणत. त्याचं वर्म वेगळं आहे. प्रल्हादाची पिता करे तो जाचणी, हा भाई बा. प्रल्हादासी पिता करीतो जाचणी परितो स्मरे म्हणे. नारायण नारायण नारायण. मायबाप ते अनिर्वाच्यवाणीचं साधन प्रल्हादाजवळ असल्या कारणानं मधोन्मत्त हत्तीकडे नजरेला नजर केल्याबरोबर हत्ती जागीच उभा राहिला. हत्तीची टाप नाही झाली का त्याच्यावर चाल करायची. काय ताकद असेल. सायड्या चपट्यात ताकद राहिली एवढ्या एवढ्या पाण्यात. चढेल पाण्यात ताकद आहे का नाही. आपण तू गचराय तुला सोय चड्डी आवरानं काय कापून घेतो मारून टाकतो. सायड्या पाण्यात जर ताकद येतात प्रभूच्या ब्रह्मनामात काही ताकद असेल का नाही. ज्यावेळेस नामाची अबळीनं घेऊ सर्वथा कळीकाळाच्या माथा सुटे मारून. प्रल्हादानं ते प्रभूचं स्मरण केलं आणि त्याच्या नजरेला नजर भिडवल्याबरोबर बघितल्याबरोबर हत्ती जागेच उभा राहिला. हिरण्यकश्यपू खालीवरच पाहत राहिला. अरे काय भानगड याच्यात याला काही जादूमंत्र येते का. ते नारदाच्या आश्रमात काही छुछा शिकलं काय का. छुछा होती का याच्या टकुऱ्यात छुछा आहे. याला मरायची भीती. त्याचं मरून जायला मरत. मग हत्ती उभा राहिल्याबरोबर सगळं राज्य हे झालं. चला मला फटाफटा फटाफटा सांगायचं आहे. डोंगराच्या कठाड्यावर टाकून दिलं. अनंत प्रकारे मारण्याचा प्रयत्न प्रल्हादाला झाला. पण प्रल्हाद मराना म्हणून चिंता लागली. काळ वेळ यावा लागली बरं का. मरायची आपण काय म्हणतो त्याचा काळ आलता पण वेळ आली नव्हती. त्याचं निसटंगरच गेलो. काळ आलता पण वेळ आली नव्हती. काहीची वेळ येते पण काळ येत नाही. आपण मरता मरता वाचा दोन्ही ज्यावेळेस येते तिला कोणीच राहिलं. मग प्रल्हादाला आता काय करावं. हिरण्यकश्यपूच्या डोक्यामध्ये इतका विचार चालू झाला. रात्री झोप यायला दिवसा झोप यायला इतका. एक दिवस त्याला प्रल्हादाला बोलवलं आणि प्रल्हादाला सांगितलं प्रल्हादा तू ज्याला मानतो ज्याचं तू स्मरण करतो तो कुठे. त्यानं सांगितलं तुम्हाला तुमचं डोकं ठिकाणावर नाही. अरे मी नसे असा कौन ठावासे परी प्राणियाचे दैव कैसे देखती माते. मी नाही अशी जागा नाही. देव नाही अशी जागा नाही. ज्ञानोबराची भाषा कळत नाही का आम्हाला. मी नाही अशी जागा नाही. देव नाही अशी जागा नाही या सृष्टीमध्ये. पण टकुऱ्यात उतरतो का तो देव. हातापायाचा टंगड्यात असतो काय देव. आणि इकडे रोज म्हणायचं नाही नाही झिंदांनी शास्त्राने नाही ना हती पाव का. तो देव ज्याला अग्नी जाळत नाही, ज्याला सूर्य तापीत नाही, ज्याला वारा वाढवीत नाही, ज्याला सहस्र कापीत नाही तो देव लागत. तो काना सांगायचा. शासक सुनाच्या गप्पा सांगता सांगता तुकडे मोडता मोडता जिंदग्या चालल्या आमच्या. आजपर्यंत मोरे यजमान कुली किनोरी यायच्या सगळ्याचं पाप आमच्या ओखांडी येतं बोला काय. आम्ही काही घाबरत नाही कोणाला. काही गरज नाही मला कोणाची. अरे तू मरू राहिला जगाला घेऊन का मरू राहिला. अरे तू जग ना. आपण तरुण इतराला तरणारा आमचा संप्रदाय. आपण मरून लोकांना मारणारा नाही. मग प्रल्हादाला विचारलं अरे कुठाय तुझा देव सांग. समोर खांब होता. खांबावर सांगितलं या खांबात आहे का. त्याने सांगितलं खांब. खांब काय विचारता. अरे माझा खांबाचा देव आहे. त्याने सांगितलं याच्या डोक्यात पाणी व्हायला खांब पुढे देव राहील का. खांबावरी लात मारली
केलीच्या वेळेस समोरच्या खांबाला जोरानं लात मारल्या बरोबर आवेश अवतार प्रसन्न झाला. नृसिंह भगवान की जय. भगवान परमात्म्यानं ते अकराळ विक्राळ रूप धारण केलं. धारण केल्यानंतर हिरण्यकश्यपूची पूर्ण 72,000 रक्तवाहिन्या बंद पाहिजे. याप नाही पडला एक 72च्या 72,000 रक्तवाहिन्या. त्यानं आवेश अवतार बघितला प्रभूचा. बघितल्यानंतर तरुण घाम यायला लागला. चरचरून घाम यायला लागला. हिरण्यकश्यपूच्या नेत्रातून अश्रुधारा व्हायला लागल्या. अंग थरथर कापायला लागलं. देव प्रकट होताना काही होतं का नाही? साधं औषध जर पिलं तिकडं कांद्याच्या चाळीच्या मागे जाऊन तर ते डकात येत नाही का? इकडे तोंडाला फेसकुटी येत नाही का? त्याच्या येत ना. मग सरळ औषध जर पिलं तर ते एवढं डकत आहे. मग प्रभूचं नाम घेतल्यानंतर काही परिणाम होणार का नाही? अरे चित्ताचा कटले आटू घेत वाचा पांगुळली जेतीच्या तेत अपाद कुंचित रोमांचाले अर्धवडवलित डोळे वर्ष जाती आनंद जळे आतोलिया सुकर मे निश्चिनी बळे शरीर बाहेर कापे कापे तो दरारी स्वरूप देखे कापे तो दरारी स्वरूप देखे. मध्यान्नाच्या काळाला आवेश अवतार धारण केला. भागवतामध्ये 6 आहे, गर्गसंहितेमध्ये 6 आहे, भागवतामध्ये 21 आहे, अनंत अवतार आहे. पण त्याच्यामध्ये हा आवेश अवतार आहे. मला जास्त सांगायचेच नाही. आवेश अवतार धारण केल्याबरोबर हिरण्यकश्यपूला कळाला. त्याने सांगितलं, वट तुला वाटतं ना देव नाही, चल कर युद्ध. भगवंतानं 12 वाजेपासून तर मध्यान्ह सूर्य मावळतीला जाईपर्यंत हिरण्यकश्यपूचं आणि नरसिंह भगवंताचं युद्ध झालं. नाही घनघोर युद्ध झालं. प्रल्हाद सारखं पाहतच होता. भगवंत माझा स्वतः प्रकट झाला. आसूर लोकांना नाही कळत देव. आणि ती परंपरा अजून काही बंद नाही होईल बरं का. चालूच आहे ती परंपरा. मग मध्यान्नाच्या काळाला भगवंताला इतका राग आलेला होता हिरण्यकश्यपूचा. भगवंतानं वेळ साधली. साती संघाचा टाइम आहे. सूर्य मावळतो उगवतो अशा स्थितीमध्ये आहे. ठरला धावूनिया धरेला करी हिरण्यकश्यप मांडीवर घेतला. कारण त्याला घरात मारायचं नव्हतं. घरात नाही, बाहेर नाही, उमऱ्यामध्ये घेतला, मांडीवर घेतला. सूर्य पण नाही, उगवता सूर्य नाही, मध्यान्ह नाही, संध्याकाळ झालेले नाही, आश्रानं नाही, शस्त्रानं नाही. वा ते नख होते, नखाना पोटात घातला, फाडलाय. इथपर्यंत पुराण. आता त्याचं बुद्धी प्रामाण्य सांगत तुम्हाला. वा म्हणला का बैल गावन लोक हाच म्हणतात. त्याचं पुराण बघा. आता शास्त्र सांगितलंय तुम्हाला. मारलंय, फाडलंय. पण भगवान प्रल्हादानं काय केलं ते राहून गेलं. माझा प्रसंग परत सांगतो. थोडा रिवर्स येतो बरं का. शेवटचा पर्याय मारला होलिकेला. अग्नीत घेऊन बसली, होलिका मारायला लागली. पण होलिका जळून गेली.
काऊन जळाली ती? घराघरामध्ये आपण ज्या 5 गौरीची वळी पेटतो का, याला कारण होतं प्रल्हादाच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये अग्निदेवतेची पूजा झाली आणि प्रत्येकानं अग्निदेवतेला सांगितलं का माझ्या प्रल्हादाला वाचू दे. अरे जगाच्या कल्याणाकरता ज्याचा अवतार कार्य झालेलं आहे ना, त्याला भगवंता तो संपू नको. चला, संध्याकाळ झाली, हिरण्यकश्यपू मारल्यानंतर भगवंताचा परिपूर्ण जो क्रोध होता तो शांत झाला. शांत झाल्यानंतर प्रल्हाद समोर येतो. बाप मेल्याचं दुःख नाहीये प्रल्हादाला. मग हे नास्तिक होता प्रल्हाद. जो बाप देवात आणि माझ्यात अंतर निर्माण करतो ना, तो बाप प्रल्हादाना त्यागून टाकला. माय बाप आता जरी असला ना तरी तो चालत नाही. लोक म्हणत्या आम्हाला सबळीत नाही काढते, तुम्ही घोडीचे येते कोणा सांगायचे. पोरं सांभाळायला तयार आहे. महाराज मला एखाद्याला हात धरून दिला, ढसा ढसा रडायला लागला तो. माझी खूप इच्छा आहे माझ्या आई वडिलांना माझ्यात राहा, पण नाही राहत. जाऊ द्या, मला ते पुन्हा तिकडे वळायचं, पुन्हा ताण होतो. मग प्रल्हादाला ज्यावेळेस बघितलं, भगवंताचा आवेश कमी झाला. कमी झाल्याबरोबर भगवंताला प्रल्हादाला बघितल्याबरोबर शांत झाले. आणि शांत झालेली ती मूर्ती ज्यावेळेस त्या भगवंता प्रल्हादाला बघितल्याबरोबर प्रल्हादाच्या डोळ्यातून नेत्री अश्रूची आधारा, कोठे रोमांच शरीरा. भागवतात सांगू, चुकलिया माया पुता संकटी, एकाके बहुकाळे झाली बेटी. संधी माझी उठे अनिवारुदन, स्पंदा स्पंदनिया करी तिरुदा, स्पंदा स्पंदनिया करी तिरुदा. प्रल्हादानं भगवंताचं स्वरूप बघितल्यानंतर, रूप बघितल्यानंतर प्रल्हादाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. भगवंतानं प्रल्हादाला जवळ घेतलं. जवळ घेतल्यानंतर मायेनं हात प्रल्हादावर फिरवल्याबरोबर प्रल्हाद जगद्गुरु तुकोबारायाच्या अवतारात असलेले तुकोबाराया बघायच्या पैसे जगद्गुरु तुकोबाराय प्रल्हादाचा अवतार आहे. संयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. मग पहिले कृतयुगी प्रल्हाद कोण होते? जगद्गुरु तुकोबाराय होते. हो बरोबर आहे ना. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, तोच नामदेव महाराज प्रल्हादाचा अवतार नव्हते का? आणि त्या अवतारात असलेले तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये मागतात. ज्यावेळेस भगवंताचं स्वरूप प्रकट झालं, स्वरूप कितीतरी गैरहजर आहे, 99% गैरहजर आहे स्वरूपाला. कशाला म्हणजे स्वरूप? हातापाय टांगलेलं असं काय स्वरूप?
कशाला म्हणतात जनी माझ्या स्वरूपाची आता पाया नाही त्याची. अरे वाचना गाठी माझ्या ठिकाणावर चालले लोकांना सांगायला. आम्ही बोललं का लई करायला लागत ही लोकांना. आमच्या काही बांधाला बांधा नाही द्यायच्या. हा काही गरज नाही आम्हाला. अरे पण काहीतरी आपण जगा दुसऱ्याला जगू द्या. मला काय गुळव्यात नाही झाला इथं वळणाला. काल इतक्या तुकडे सगळे उडी झालं. घरी तुकडे भेटत नाही का? बायका करून झोपू देत नाही का? अरे ज्या संतांना हाडाची काढ केलं ना त्यांचे विचार तरी समजून घ्या. संसार जर सुखाचा करावा असं वाटत असेल ना विचार करा. कल्पंताची गोष्ट सांगतो तुम्हाला. कल्पंतापर्यंत जर संसार सुखाचा व्हावा वाटत असेल या देहामध्ये सुख नांदावं असं वाटत असेल तर चांगल्या संताला शरण जा आणि साधू संतांचा परमार्थ जीवनामध्ये करा. तुम्हाला ब्रह्मदेव सुद्धा बाका करू शकत नाही. कर्म तेरा चाहे तो किस्मत तेरी राशि है. कर्म तेरा चाहे तो किस्मत तेरी राशि है. दिल अगर तेरा सांप है तो घर में मथुरा काशी है. काशी केली मथुरा केली मी द्वारका. माऊली आपण घाबरायचं. तुम्ही खरंच एवढे ना मला वाटत 4 लाख राजा लोक करावं. तुम्ही एवढे साथ देऊ राहिले मला खरंच लय अंगात येत आहे. आपल्या प्रमाणात वेळ जर घातला साड्या घालले ना वेळेच मर्यादा असते. प्रवचन 1 तास, कीर्तन अमिताभ बच्चन 3 तास आणि गोंधळ 4 तास. रातभर. हे काही गोंधळ नाही ना. मर्यादा असते कीर्तनाची. लई पब्लिक आली म्हणून कोणी मी धाप्या काढून दे. ठळक बातम्या महत्वाच्या सांगावा. कारण तुम्ही आता मी 3 तास कीर्तन केलं तुम्ही काय संन्यास घेणार आहे का? महत्वाचा मुद्दा सांगणं गरजेचं आहे. काय सांगत होतो? ज्यावेळेस भगवान परमात्मा प्रकट झाले आणि ते स्वरूप ज्यावेळेस तुकोबारायांनी त्या आवेशात गेले आजही तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्या पुढे प्रकट होतो बरं का. पण तुम्हाला आम्हाला जेव्हा आकाराचा लागत जेव्हा आकार पुढा एक देखती. ज्ञानेश्वर पाठे ना जरा बारीक ज्ञानेश्वर ऐका वाचा. जेव्हा करू पुढा एक देखती तव हा देव येणे भावे भगती. घडली टाकीची नाही मनोरी. देव भंगतो काय? अय मेंटल खोपडीच्या देव भंगतो काय? देवाची डागडुची करायला लागते काय? अय मल्लमपट्टी करायला लागते काय देवाची? देव देव मनोरी व्यर्थ काही भुकता भुकता 14 वर्षाचा ज्ञानोबा राय सांगायले देव देव म्हणून व्यर्थ का फिरती. निज देव नेनसी मुळी कोण राहत घर उघडून साठा साल कुलपा. मेलय करतो मेले काय गाजर करतो तू. जे करायचं ते करीत नाही. नको ते रिकामी धंदे करतो. महाराजच्या टायमाला यायला पाहिजे ना ती गोष्ट का नाही. महाराजच्या टायमाला येईन कधी. आता मी इथं खुदू कीर्तन करतो. मरताना येईन का खुदू कीर्तन करता. तेव्हा हात थंडे पडत्या पाय थंडे पडत्या कापाचे कानाचे चापे वाकडे होत्या नाकाचा शेडा वाकडा होतो का तुमच्याकडे. मग तेव्हा काय मरशील का दगड करशील तेव्हा. कशाला म्हणतात देव. देव भावाचं भावाचं देव भावाचं भावाचं
आसरा घेऊन फाशी घेतो काय कशाला म्हणता भाव एक भाव चित्ती तरी ना लगे काही मग टकुऱ्यात कळू नाही का भाव कशाला म्हणतात भाव कशाला उत्पन्न होईल लासलगावला गेल्यावर कांद्याला भाव आहे ना माणसाला भावच नाही राहिला किंमत इतकी खाली आली का उलटे भाव झाले आता मला वर्णन बी नाही करायचं तिकडे बी नाही जायचं मला काही घ्यायचं नाही मला तिकडे तशी करायला संन्याशी काही व्हायला गंजच आश्रम खाली तुमच्याकडे तर लई डोंगर आहे गुंठाभर घेतलं का पण चालत आहे काय काही गेलं नाही काय चाललं होतं ज्यावेळेस भगवान परमात्मा प्रकट झाले प्रकटीकरण झालं आजचा दिवस आहे माई बापतो भगवान अवतीर्ण झाल्याबरोबर प्रल्हादाच्या डोळ्यामध्ये राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवेश शेकळा लोपलिया भगवंताचं स्वरूप बघितल्यानंतर प्रल्हादाच्या अंतःकरणामध्ये डोळे मिटले तुम्ही आम्ही मंदिरात जातो का मंदिरात गेल्यानंतर मूर्ती समोर असते का नाही मग डोळे झाकायची काय करायची दर्शनालाच गेले ना तुम्ही मग डोळे झाकून कोण पाय पाडायचे बरोबर आहे कोणी डोळे उघडे ठोंब पाय पडतं का डोळे बंद करूनच पाय पडतो का नाही आपण देवाला काय करायचं ज्या अर्थी डोळे बंद केले जातात त्या अर्थी आपल्याला विसरून गेले खरा देवा विसरून गेले खरा देवा कैसे आंधळे हे जन आणि ज्यावेळेस प्रल्हादानं ते स्वरूप डोळ्यात मायना 11व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस भगवंतानं स्वरूप प्रकट केलं 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप प्रकट ज्यावेळेस केलं ना अर्जुनाचे डोळे पाहायला दिपून गेले त्याला हे चांबड्याचे डोळे लागत नाही हे चांबड्याच्या डोळ्यांना फुफट्यात पडलेली सुई सापडत नाही बरं का या चांबड्याच्या डोळ्यांना कशात उडणार पाखरू कळत नाही कोणतं इथं देव हुडकायला निघलो आम्ही चांबड्याच्या डोळ्याला या चांबड्याच्या डोळ्याला देव दिसतो पण त्याला एक वेगळं आहे त्याला संताला शरण जावं लागत कृष्णांजना एक वेळा गावातल्या दुकानदाराला विचारलं कृष्णांजना एक रोज नाही खासाडात घालावं लागत ते एकदाच घालावं लागत एकाने अवधान दिले मग सर्व सुखाची पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझ्या उघड ऐका ज्ञानोबाराय सांगू राहिले ना ज्ञानेश्वरी मध्ये उलट्या ज्ञानेश्वरी आहे तरी टकुऱ्यात उतरत नाही या वावे आमच्या घरच्या वावे आहे का ज्याच्या मुखात गजे त्याच्या नजरेतून चालल्या नाही की या वाव्या मग डोक्यात का उतरत नाही पूर्वजन्मी पाप गेले बहु विस्तारिले ज्यावेळेस भगवान परमात्मा परिपूर्ण भावावैशिष्ट्यातून खाली आले त्यावेळेस प्रल्हादामध्ये प्रकट झाले आणि त्या अवस्थेत तुकोबराय असताना तुकोबराय सांगतात भगवंता तुझं जे हे स्वरूप आहे तुझे जे हे पाय आहे ना माय बापा अखंड माझ्या चित्तामध्ये राहून चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान पण तो भगवान परमात्मा कशानं प्रकट झाला उत्तरार्धात सांगितलं अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे नाम देव प्राप्त करण्याचं साधन आहे जरा बारीक विचार करा देव तसा कळत नाही देव प्राप्त करायचं साधन नाम आहे कशाला म्हणतात ना तुम्ही आम्ही जे भजन करतोय ते वैखरीना करतो माय बाबा
आणि वैखरीचं भजन संत सांगत नाही, सद्गुरुनाथ सांगत नाही. नाही 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 नाही, तुम्ही म्हणा ना, करी शिती देवा करी माझे सुखी. हे तुकोबा राहायचं प्रमाणे आमचं नाही. आमचं ऐकूच नका तुम्ही बावळटायचं. हा हा हा, आमच्या टकुऱ्यात देऊ नाही. हा हा, तुम्ही उद्या काही इका ना तांदूळवाडी, खाल्लाकडून इका नाही तर वरलाकडून इका, आम्हाला घेणे काय तुमच्या तांदूळवाडी. हा नाही नाही नाही, बघा ना, जर उद्धार व्हावा असं वाटत असेल, अरे तो भगवान परमात्मा तर प्रकट झाला समोर, पण आतला प्रकट होण्याची क्रिया काय? आता उद्या कालाय का? आता हरी बाहेर हरी, हरीने भर कोंदिली, मागे पुढे उभा राही संभाळीत, आली आघात. रोज म्हणतो का नाही? मग मागा बाणावाला आहे, पुढे चक्रवाला आहे. मग मागे पुढे उभा कोणता आहे? जो आहे तो योग्याच्या बापाला सुद्धा कळत नाही. जो आमच्या संतांना अनुभवला ना, सगळे संत अनुभव बोलून राहिले. आम्ही वाचून सांगू राहिलो लोकांना. संतांना अनुभव परमार्थ सांगितला. संत सज्जनानं घेतली प्रचिती, चपाती नाही. इथं खायवून भांडणं, भाऊ आमच्या घरी काऊन याय ना, भाऊ आमच्या घरी काऊन याय ना. काय त्याला आखिरी देते का पांघरी देते त्याला? बाबा तुमचे बाय आमच्या घराला लावा, थांबतोय पत्र जर मागून असतं तर इकडे पाळीच येईल. आयशियाची करिता सेवा, काय होय सुख जीवा कोणाची? अरे तुम्ही आम्ही जे करतो ना माय बाप, हा सगळा शास्त्राच्या विरुद्ध परमार्थ चाललाय. खरा परमार्थ पुसता सांगे ना, ही तर गुज मात वैसोनी एकांत. परमार्थ एकांताचा विषय आहे. एकांत नाम एकांतात घ्यायचा विषय असतो, लोकांतात नाही. पोरी 4 लोकात पाहावं लागत, या 1000 लोकात लग्न लावावं लागत. पोरासाठी खाटी भाजीत नाही, गल्लीत नाही टाकावं लागत. कळत नाही का? कळू नाही का? एवढी गोष्ट प्राप्त कराय करता माझ्या तुकोबाला उतरला जावं लागलं. ही गोष्ट प्राप्त कराय करता पैठण सोडून देवगिरी पर्वतावर नागबाबाला जावं लागलं रे. काय लाभट्या खायला का? नामदेव अखंड जायला देवाचा शेजार, तरी त्यांना लावून घ्यायला जावं लागलं का? जर तुमच्या आतला देव तुम्हाला कळवा असं वाटत असेल, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, त्या भगवंताचं नाम एकदा जीवनात आलं रे आलं. ती गोष्ट हाताने करायची नाही, ती गोष्ट पायानं करायची नाही. वैखरी सुद्धा तिथं चालत नाही. अनिर्वाच्यवाणीचं साधन पण कळत नाही. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, घोड्याखाली धान्याच्या खड्या तरी भीक मागुराल. 3 दृष्टांत का कमलकंद आणि तरतुरी, 3 दृष्टांत देऊन आमच्या टपऱ्यात देव उतरत नाही. असा भगवान परमात्मा प्रल्हादाने अनुभवला. कया धुने अनुभवला नारदाच्या श्रमामध्ये. नारदानं त्याला हे नाही सांगितलंय तुम्ही आम्ही जे करतोय ते. शुकयाच्या वल्क्य दत्त कपिला मुनी, शुभ याज वल्क्य दत्त कपिल मुनी, हरीशी जाणून हरी झाले. आम्ही काऊन भूत उरल? साधू संत गेले आनंदी राहिले, आम्हाला काऊन रोखते पडलं? देव पहावयासी गेलो ते देव होऊन ठेवलं. आमचं काय चाललंय? तुका पंढरीला गेला पुन्हा जन्मा नाही आला, भानगड काय? कधीतरी विचारतं काय? बुवाचं मनगड धरणारे कोणी नाही म्हणून येणार कुणीकडे सुटलेली. आता मर्यादाच राहिली नाही द्यायला. संप्रदायाची काय मर्यादा असते, या व्यासपीठाची काय मर्यादा? कुणीकडे तोंड आहे म्हणून भुकायचं असतं काय? अय देवानं तोंड दिलं म्हणून कुणीकडे भुकायचंय का? पुढे रव नरकाला जावं लागेल तुला. आम्हा एक विठ्ठलाची प्रमाण इथं फक्त देवाचं सांग आणि उद्धाराचं सांग. उगा सासू सुनाच्या धापल्या नको काढू, त्याच्या घरात चालूच येते रोज. साधू संतांनं केलेला परमार्थ परिवर्तनाचा असल्या कारणानं जीवनामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. तुकोबाराय मागतात, भगवंता मला हे पाहिजे, चित्तामध्ये तू सतत माझ्या राहायला पाहिजे. देव चित्तात कसा राहील मला सांगा बरं. तुम्ही आम्ही वैखरीनं करतो, बरोबर आहे का नाही? वैखरीनं करतो का नाही? कोणी माळी जपतंय, कोणी काय करतं, कोण काय करतं, कोण काय करतं, बरोबर? नाना साधनांच्या करून खटपटा, बरोबर आहे का नाही? झोप लागल्यावर आमचं नाव स्मरण चालू आहे का? झोप तुम्ही येतच आहे का? भुका लागल्या तुम्हाला? तिकडं दणकून चालू आहे.
आवरून घ्यायचं का? 8:30 वाजले नाही ना? बरं चालू आहे ना? हा म्हणजे हे विचारून घ्यावा विठाला काय सांगत होतो मी? खूप तू राहिले अर्धा तास जाय निघून. साधू संतांचा परमार्थ अनुभवाचा परमार्थ आहे बघा. जीवनामध्ये संत मागतात कशा करता? त्यांना मागायची गरज नाही. त्याला मागायची गरज आहे का? ते सांगतात मरण माझे मरून गेले मजला केले अमर. त्याला मागायची गरज आहे का? नाही. त्यांनी देव पाहिला नाही का? त्यांनी देव अनुभवला नाही का? मग ते आपल्याकरता मागतात. ते त्याच्या करता नाही मागत. ते तुमच्या आमच्या करता मागतात. आणि तो देव बघा मनानं केलेला परमार्थ, वैखरीनं केलेला परमार्थ. 4 वाण्या आहे सगळे महाराज लोक सांगतात. वैखरी मध्यमा परा पश्यंती. आता या चटपुऱ्यात परा नाही पश्यंती काय म्हणजे हे बी माहिती नाही. मध्यमेमध्ये चालू आहे फक्त. वैखरीनं मध्यमानात चालू आहे. बरोबर आहे की नाही? मग वैखरीच्या पुढं समजा एखाद्या माणसाला पॅरलेसचा अटॅक आला. येतो तुमच्याकडे आडदांगवाई होतो की नाही? माऊली होतो की नाही? त्याचा जर 90 ठिकाणी चेशी बेंड झाली, 90 ठिकाणी 90% तोंड सुद्धा वाकडं होतं. मग त्याला म्हणता येईल का? ठीक आहे तो मध्यमानं करा. माऊली बघे बाबा मध्यमानं करू शकतो तो. पण मध्यमा करता येईल का? मला एकदम चांगलं कीर्तन काढ. आमची सेवा झाली. मग आम्ही बसलो दर्शक. ते म्हणे बाबा तुम्ही बोला त्या खरं पण मी बसलो का मला सारखीच पुढे येते. ह्या गावाला जायचं त्या गावाला जायचं. कोणता अभंग घ्यायचा पतीप्रमाणे घ्यायचा. मी बसलो का मा ते एकाग्रच होत नाही. चुकाली यावर मा फेरा पुढे. मालासूर या दिशेला आहे. मी धडकलो या दिशेला. मालासूर येईन का? नाही. तसं कुठून आलो? आला जे कोटोनिया जातील कमणाऱ्या डाया घरदार तुझे रोवे. मनाला लई गोड लागत आहे. हे मनाला लई गोड लागत आहे. बोल बालता वाटे सोपे पण पुढची गोष्ट मी नाही म्हणत. मग त्यांनी सांगितलं काय करावं बाबा याला? अरे बाबा त्याचं वर्म आहे. तुम्ही आम्ही ज्या मनानं करतोय ना माय बाप मन चंचल चपळ जाता एकदा न लगे चंचल म्हणा कृष्णा. अर्जुनाचा प्रश्न भगवंताला आहे. भगवंता हे चंचल मनाला एकत्र करण्याचं साधन काय? त्यावेळेस भगवंतानं सांगितलं जबाबदारी अर्जुना हा बोधून न भेटे मना. काय म्हणून राहिलो जरा बारीक कीर्तन ऐका बरं का. कीर्तन कळायला सुद्धा 1 किलोचा भेजा लागतो. मुंगीच्या पायात का जरी अडचण आलं गेलं कुदून गेलं निघून. जववरी अर्जुना हा बोधून भेटे मना तववरी या साधना भजावेची लागे. हा जानू ताप घेऊन सावध. हा जानू ताप घेऊन हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. त्या बोधाला हो बोधपुत्र निर्माण झाला. अरे साधू संतांचे प्रमाण ऐका ना. कशाला म्हणतात बोध? बोध मंत्रात मोडत नाही. जगात 4 लाख मंत्र आहे. कोणते जपतो? आंघोळीचा वेगळा आहे, खायचा वेगळा आहे, याचा वेगळा आहे, त्याचा वेगळा आहे. कोणता जपतो? जपी लागला जपाला येणार लागला खपाला. कोणता जपतो? अरे जे जपलं पाहिजे. ओट हिले ना कंठ हिले. अरे जीवाना स्वरे राम हम बैठे आराम हमारा भजन करे आत्माराम. स्वादाना भजन करा करा स्वादाना भजन करो. स्वादाना भजन करा करा स्वादाना भजन
श्वासाचा परिचारू निमिष निमिषाचा व्यापारू माझे निज सुख साचारू तेथेची घर बांधिले. कोणाची उभी माई शांती ब्रह्म एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात परमार्थ हाताने करायची गोष्ट नाही, परमार्थ पायानं करायची गोष्ट नाही, परमार्थ वैखरीनं करायची गोष्ट नाही. मायबाप अनर्वाच्यवाणीचं साधन सद्गुरूंना देत असतात. म्हणून सद्गुरू काय मंत्र तंत्र उपदेशिती गुरु आयते आहेत घरोघरी परी शिष्या ते सद्वस्तू मिळविती देया तो श्रीकृष्ण माने नादबाबा भागवतामध्ये सांगतात. उद्धार व्हावा वाटत असेल अखंड नाम चालावं असं वाटत चालूच आहे. ज्ञानोबरायावर तुमचा विश्वास आहे ना? ज्ञानोबराय सांगतात देख मनुष्य जात सोकळ स्वभावताच भजन शिळ झाले ऐसे केवळ माझे ठाई. तुमच्या सगळ्याचं भजन चालू आहे पण देव झाला पाठा मोरा नसते विघ्न येती गा. इतका सोपा देवे देव जवळी अंतरी भेट नाही जन्मभरी. मृगाच्या बिंबीमध्ये कस्तुरी असते पण रानो माळ हिंडता येते पार मराला टेकत आहे पण त्याला मृगाची अंगी कस्तुरीचा वास असे त्याचा जास्त नसे ठावा. तसं तुमच्या आमच्यामध्ये देव आहे मायबाप. जसं उसात साखर आहे तसा तुमच्यात देव आहे. पण काढाय करता काय सत्यनारायण घालावं लागत काय? ऊसातली साखर काढाय करता 16 सोमवार करायची कळलं का? नाही कळत. म्हणून मंथुनी नवनीता हरिपाठ रोज पाठ आहे ना. माऊलीने काय सुंदर प्रमाण दिलं. म्हणतो नवनीता कायचं मंथन करायचं दुधाचं अय कायचं मंथन करावं लागत आहे? हा काय झापडं बांधेल जोरात बोला ना. कायचं दह्याचं बरोबर आहे ना. मग दुधाचं दही व्हाय करता सत्यानारायण घालावं लागत. कळू नाही काय मेंटल खोपडीच्या आयला काय करावं लागत त्याला? तापावं लागत का नाही? आणि तापा करता इरजण घालावं लागत आहे त्याच्यात. अय इरजणाचाच पत्ता नाही चाललाय हो. कशाला म्हणता इरजण? आणि घरचं चालत नाही त्याला. अय मेंटल खोपडीच्या घरचं नाही चालत त्याला. शेजारणीचं लागत आहे शेजारणीचं. हा आणि त्याला काही 2-4 लिटर नाही लागत ते. माझ्या गुरुनं मला ग बाई कांत ज्ञानाचा वाग लाविला हृदयात. मुक्ताबाईचे प्रमाण आहे आमचे नाही. अय मुक्ताबाईचे गुरुने मध पाजीला भांग 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 व मेंटल खोबडीच आहे. काही सांगू राहिलं ती त्याला येता येता इतकुट असला. मुक्ताबाई सांगते माझ्या गुरुने मध पाजीला भांग मग मध घडला रे संत संग. संताच्या संगती मनोमार्गे गती. संताच्या संगतीला नाही गेला ना मनोमार्गे गेला तो तिकडं धडकला तो इकडे आकाळावा श्रीपती येणे पण ते मनाला नाही चालत.
कोण खडी साखळीवर करून राहिलं तर कोणी मलिद्यावर करतं तर कोणी काय करता एक खोपडीतला पार मारते. बघाल पुराण शास्त्र पाहिजे चालला द्या. जसं मंथोनी नवनीता नुसतं इरजण घालून बी चालत नाही. 96 पिढ्या गेले इरजण घालून काही काहीच्या. आम्ही गुरु केले ना, आम्ही गुरु केले काय आथराचे का पांघरायचे तुम्हाला. गुरु गावात चोऱ्या करीन शिष्य न दिलं माशी झाली. आम्हाला गुरु व्हायची आग लागली. आम्ही तुमच्या गुरुन पडा आमच्या पाया. काय सांगावं सद्गुरूंना. जन्म मरण टाळाचं सांगावं का दुसरंच काही सांगावं. काही नो काही नो. तुमच्या घरात दोष आहे, तुमच्या याच्यात हट्टपुऱ्यात दोष आहे. घरात काय दोष आहे. घर काय बोखंडी पडून राहिलं का. वास्तू शांती करते का नाही तुमच्याकडे. करते का नाही. कायची इटा मातीची वास्तू शांती झाली का दोघं नॉर्मल ऐकून संध्याकाळी झेटेल तर एकमेकाला कुठून काढा. मग शांती कोणाची गेली. शांती गेली तुम्ही. अरे कर्माची शांती करा. तुम्हाला आम्हाला त्रास कर्माचा आहे, तुम्हाला आम्हाला त्रास पापाचा आहे आणि तुम्हाला आम्हाला त्रास वासनेचा आहे. म्हणून मराच्या टायमाला वासना हरिरूप होण्याचं साधन संतांच्या मुठीमध्ये असल्या कारणानं मायबाप संताला शरण जा. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधकी साधने तुटली भवाचे बंधने. ज्यावेळेस सद्गुरुनाथ रीतीनं आपल्याला ती क्रिया देतात त्याला ज्यावेळेस मंथन भेटून चालत नाही बरं का. ज्ञानोबरायची ओवी आस्तीची या महापुरी रिगतात कोटीवरी परी प्राप्तीची या पहिला तिरी विपाईला निघे. सगळ्याला जमत नाही ते. सगळ्याच्या नशिबात नाही. कितीतरी लोक नाम धारगे या जगामध्ये. त्या का विमान आले की नाही 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 घासावं लागत आहे त्याला. जसं मंथन केल्याशिवाय लोणी वर येत नाही ना तसं नामाचं मंथन करावं लागत. सगळे अभंग उद्याचा काला त्याच्याकरताच आहे. कायचा काला आहे ते भाताचा. उद्याचा काला काय कायचा घुमघुम गंदी घुमघुम घुमती डेऱ्या घुमती. कोणत्या डेऱ्या घुमत्या तिकडं घुमा लागले की इकडे टोकरी उडत आहे. त्याच्या अंगातच येत आहे. त्याच्या अंगातच येत आहे. कुठून परमार्थ आला त्याच्या अंगातच येत आहे. मेंटल खोपडीच्या देवा अंगात येतो का अंगातच कळू नाही का. बरा कापूर लावा पुरता येतो मग कुठं जातो तो कांदे चाळीस भराला. येण्याच्या हळदी एवढ्या आमच्या महाराष्ट्रात संतांची भूमी आहे. सगळे पोट तिडकीना फार रक्ताच्या गुळण्या करायची पाळी आली समाजापुढं तरी समाजाला देव कळू नाही. तरी अजून देवात अंगात येतोच लोकांच्या. कुठं जातो मग निघून तो. ज्या दिवशी देव गेला तुम्हाला सांगून जातो का हॅलो मी जाणार आहे 4 वाजाला. कोणीकडे टांगापट्टी घोडे फरार होत्या. ती गोष्ट गेली ना त्या गोष्टीला ओळखीचं कारण याकरताच साधन सद्गुरुनाथ देत असतात. म्हणून तुकोबराया भंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये मागतात आमच्या मागण्या काट्याचे लग्न होईल तुला असं करीन. पुढल्या वर्षी पंगत मीच घेईन. पंक्ती करता तुला कपडे द्यावं लागेल त्याला. आमच्या सडेल मागण्या उद्धाराची मागणी आहे एका जवळ दे. पोराचं लग्न होऊ दे पुरीच लग्न दे. बोरला पाणी लागू दे येरील पाणी लागू दे. मार रोग जाऊ दे. याच्याकरता परमार्थ करायचा असतो का. अय
पाप करताना नाही, मांजर मारली तर सांगायचं नाही, काशी केली का मांजर, डिजिटल बॉ, डिजिटल बॅनर, डिजिटल गाणारे डिजिटल, वाजणारे डिजिटल, वा 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 असे आहात. मांजर मारली कोणाला सांगायचं. पापा करणी पापी मन हे सैरा वैरा पळतय र, पाप करणी पापी मन हे सैरा वैरा पळतय र. काय काय केलं तर भल्या माणसा देवाला सारं कळतय र. तुला भ्रम झालाय मी लई करतोय, पण त्याला माहिती बर का तू काय काय करतो ना हे त्याला सारं माहिती, तू किती आधारातला आहे त्याला सगळं माहिती आहे. जरी तू जगाला दाखीत असेल य, पण तू वागतो दुसरं. काही बैल शिवळावर पडत आहे, तुमच्याकडे पडत आहे का? तुमचं आमचं सारखंच आहे माऊली. फरक कुठं पडणं हेच कळा ना मला, कारण त्याला जानीवर येत आहे चालायचं सांगच्या सांग, म्हणून ते शिवळीवर पडत आहे. बरोबर आहे ना, असं आहे ते. म्हणून हे जे एक तुम्हा माग तुम्ही दातारा पांडुरंगा परमात्म्या, तुला मागणं एकच आहे, पण ते पण मागत असताना तुको बराय सांगतात काय, उचित ते करा. भाव जाणून माझा म्हणा किंवा माझा भाव जाणून म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. देवा माझ्या अंतःकरणात जो भाव आहे ना तो तुला करतो, न सांगतात तुम्हा कळो येते अंतर. प्रभूला सांगायची गरज नाही तू काय करतो म्हणून. देवाला न मागता देतो तो देव, न सांगता करतो तो देव, जो न बोलावता येतो तो देव, त्याचं नाव देव. देवाला सांगत नाही मला जन्माला घाल सांगितलं काय, तांदूळवाडीला घाल सांगितलं काय, लिहून दिलं काय, त्याला बॉन्ड केला की त्याला तांदूळवाडीलाच घाल म्हणून, याच घरात घाल म्हणून, काळ्याच्या घरात घाल, ढवळ्याच्या घरात घाल, नाही ना. मिळेल ती आई, मिळेल ते बाप स्वीकारला का नाही. आपली इच्छा आहे का ती नाही. आपले जसे कर्म असेल ना तसे आपल्याला जन्म मिळत असतो देवा. म्हणून त्या कर्माची वाट लावण्याकरता हेची एक तुम्हा माग तुम्ही दातारा पांडुरंग परमात्मा, तुझ्याजवळ मागणं काहीच नाही देवा. एक तर पहिली गोष्ट आमची जात मागतच नाही, मागाने ते आम्हा काही मागणे ते आम्हा अनुचित. हो आमच्या दिल्यात कोणा मागितला नाही देवा तुला, पण माझा भाव जाणून, माझा जर भाव खरा असेल, माझा जर तळमळ उद्धाराची असेल आणि माझ्या मागणीमध्ये जर स्वार्थ नसेल तर भगवंता तू विचार कर द्यायचं का. कुंडली जारी व माझे, कुंडली जारी व माझे, बोलणे निराळा. कुंडली जारी व माझे, कुंडली जारी व माझे, जीवनामध्ये ओरिजिनल परमार्थ आल्यानंतर त्या जीवामध्ये ज्यावेळेस जसा जसा बदल व्हायला लागतो, 15 वर्ष झाले की नाही, बदल व्हायला पाहिजे की नाही, बदल व्हायला पाहिजे की नाही. लग्न झाल्यावर बदल होतो का नाही, तिला कसा लागतो. घरात दिवा लागला पाहिजे, इड कधी लागायचा, इड धकले तरी दिवा लागा ना, न दिला जाऊ तर दिवे लागत नाही लोकांशी, कधी लागत. कुंटली जाणीव काही बोलणे आता प्रभू, ज्यावेळेस सद्गतीत कंठ होतो, नामाची परिपूर्ण भाव अवस्था प्रकट होते. असो ऐसा कुठे
आठवची नाही परिपूर्ण देहाचा विसर ज्यावेळेस जीवाला त्या नामाच्या साधनेला पडल्या जातो. मी पहिले सांगितलं नाम साधने साध्य भगवान परमात्मा आहे आणि त्या साधनावर आरूढ राहून आता मी मोटरसायकलवर धडकलो मग कीर्तनात आणली का नाही ती तिकडं लावून दिली तिच्या जागेवर लावली का नाही. ते काय आहे साधने साध्य काय आहे कीर्तन. तसा नाम साधने आणि साध्य भगवंत परमात्मा आहे. हो नामे आतापर्यंत पुरावा आहे. नामे तिन्ही लोक उद्धरत पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. अरे आताचे पुरावे नाही मायबाप अनादी काळाची परंपराचे पुरावे आहेत ही गोष्ट बघा. मग जसं जसं परमार्थ आत भिनायला लागला तसं तसा देहावर परिणाम व्हायला लागतो. जसं जसं चित्तावर चिंतन जायला लागलं नामाचा परिणाम चित्तावर आहे. तिथं काय सांगितलं माझे चित्त तुझे पहिल्याच चरणात सांगितलं. चित्तावर जाण्याकरता पहिले मनाचा लय व्हावा लागत बुद्धीचा लय व्हावा लागतो मग तिसरा टप्पा चित्ताचा आहे. मग आता चित्तावर चिंतन जाण्याकरता 2च पायऱ्या ओलांडल्या नाही तर तिसऱ्या पायरीला कसं काय जातो. मग त्या 2 पायऱ्या जाण्याचं साधन बोध आहे आणि त्याचं ज्यावेळेस नक्षीकांत त्या गोष्टीचा तत्वाचा अनुभव जीवानं ज्यावेळेस घेतला जातो परिपूर्ण देहाचा विसर ज्यावेळेस त्या जीवाला पडल्या जातो त्यावेळेस त्याला वाणी राहत नाही. तिथं तुम्ही आम्ही जीवाण्या म्हणून राहिलो ना याच्याही पर्यावणी पडत्या घर तेथे राहून वाणी फुटली. माझी मद झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतला शेख अनिर्वाची वाणी संपली. मग परमार्थ कशाने करायचं. तो परमार्थ जिथं जगाचा परमार्थ संपला ना तिथं आमच्या साधू संतांचा परमार्थ चालू झाला. पण आम्हाला खोल शिरायचंच नाही. गोड एवढ्या पाण्यातच पोहायचं मला येतात मला काय येतं गाजर तुला जेवढं वाटतं ना तेवढं नाहीये. पवन नदीच्या पाणीऱ्या गड्या मोठे वडी भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून पाडी इथं नाही चालत देवा ते नाही पै व्याकरणी चोकडा तर्क अति गाढा. ज्ञानोबराय सांगू राहिले एवढं लेकरू सांगायला आम्हाला का कळत नाही हेच कळत नाही. गण व्याकरण पातळ करून सांगू राहिला तर्क अगदी नक्षीकांत त्याच्यात भरलेला आहे. पै आत्मज्ञान पुढा जाताना देतो मुळातच जन्मजात आंधळा आहे. अध्यात्म ज्ञान जर त्याला माहित नाही तर देहावरी आदर म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा आणि त्या आत्मबोधाला नाम म्हणतात. त्या नामाचा परिणाम कुंटले जाणे व काही बोलणे. आता तिथं बोलणंच राहत नाही. माझी मद झाली अनावर वाचा काहीच नाही राहत तिथं वाचाच राहत नाही. अशा स्थितीमध्ये गेलेला कडो येईल तैसी करा बाळाची चिंता प्रभो चिंतन समयी सेवा आपुलीच देईल. मी तेव्हा भगवंता तुझं नामस्मरण करतो. मला पुढचं माहित नाही. पुढचं आपल्याला माहिती का नाही. तिथं सद्गुरुनाथ तारू असतात. अंतकाळाला धकाच्या टायमाला माता पिता बंधू वाहिनी
तेथे कोणी सोडविना, कोणीच सोडू शकत नाही मायबाप, कोणीच सोडू शकत नाही. एका सद्गुरू वाचून. सद्गुरू हातापायाचा टंगड्याचा नसतो. तुम्ही मानतात सद्गुरू हातापायाचे. नाही नाही नाही, ज्ञानदेवा म्हणे निवृत्ती निर्गुण सांगितला. मज हृदयी सद्गुरू जेणे चालिलो हा संसार करू म्हणून विशेषात्या धरून. माहित नाही का? मग हृदयात देव काय हातापायाचा आहे का निवृत्ती? नाही ना देवा. अरे हातापायाकडून घ्यावं लागतं, मान्य आहे. हातापायाचा कदर करावा लागतो. आता ज्ञानोबा येऊ सांगते का? तुकोबा येऊ सांगते का तुम्हाला? मला नाही ना देवा. अरे कोणाच्या तरी खांद्यावरती धुरा दिले तुका म्हणे किल्ल्या, त्या संतांच्या हाती दिल्या, सगळ्याच्या हाती नाही देत. ऐ बापानं कुठं गाड केलं पण होईल ते सगळ्यांना नाही सांगत. ते सगळ्याला सांगा कधी यार माहिती उचका सांभाळतच नाही, यायला काय सांगून फायदा आहे. जे त्या गोष्टीचं जतन करतात, निरपेक्ष निराकांक्ष निस्वार्थ, ज्याचं समाजाकडून चहाच्या कपाची सुद्धा ज्या जीवाला अपेक्षा नाही, त्या जीवापर्यंत तो परमार्थ साधू संत ठेवत असतात. हो, एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मुलाविन सर्व वस्तू, असा परमार्थ जगद्गुरु तुकोबरायांनी केला. प्रस्तुत अभंगामध्ये मागण्या 3 प्रकारच्या सांगितल्या. भगवंता माझं चित्त तुझ्या पायावर राहू दे, माझं भाव जर खरा असेल तर मला दे, आणि मी करत असताना माझ्या जीवाची झालेली जी दशा आहे तिथून पुढे मला कळत नाही, म्हणून तुला जशी माझी काळजी वाटन तशी माझी चिंता भगवंता तू कर. येणे भगवंतच करतो, पण जीवाला ते वाढायची सवय लागली. गाडी खाली तू तर चालताय, मी चालितो, असं जीवाला झालं. म्हणून यथामथी आता काही बोलण्याचा प्रयत्न केला. 9 वाजले. तुमच्या पॉम्पलेट प्रमाणे 1 तास झाला कीर्तन संपलं, पण यथामथी आता काही बोलण्याचा प्रयत्न केला. 3 चरणाचा भावार्थ तुमच्या मायबापापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. चुकलं असेल वाणीचा माझा दोष आहे, बुद्धीचा दोष आहे. जे योग्य आहे आमच्या साधू संतांचं आहे. तुम्ही करायलाच पाहिजे अशा साधू संतांचा आग्रह नाही आहे. मायबाप करायलाच पाहिजे असा आग्रह नाही. तिथं भाग्याचा तो पागे येते, ज्याचं भाग्य उदयाला आलं ना त्याला. म्हणून सर्वांनी प्रेमपूर्वक त्या प्रभूचं स्मरण करू. विठोबा रखुमाई. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हे जे तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा माझा भाव जगणी.
कुंडली जाणे व काही बोलणे आता कळू येईल तैसी करा बाळाची चिंता यथामती आपण बोलण्याचा प्रयत्न केला. अतिशय विशारद महात्म्यांचे सुद्धा लाख लाख धन्यवाद. मृदंग सम्राट आमचे हे भक्तपरायण यांचे सुद्धा लाख लाख धन्यवाद. हार्मोनियम वादक यांचे लाख लाख धन्यवाद. तुमच्या गावकऱ्यांचे धन्यवाद. आमचे विनाकरी महाराजांचे सुद्धा धन्यवाद. यांना तर मला यायला लय ढेकण्यासारखे फुटले या हाराला. घरी कोण यायचं इतके हार राहते ना बाबा त्याला असं वाटत अरे थांबतो अरे हे हार आम्हाला नाही हे ज्ञानावर तुकोबाची दया आहे. त्याची तुकड्या करता मोठी झाल्या पण आम्हाला बघा ना समाज किती घरी विचारून पाहा महाराज लोकांना आत्मपरीक्षण करावं तुला घरी त्याची इच्छा नाही पण ना समाजाची तरी तेवढी ठेवावं माणसानं. समाज लई सोन्याहून पिवळा आहे देवा समा आहो आता आमची माऊली अक्षरशः महाराज आमच्याकडे का जेवायला येत नाही म्हणून भांडतात मंडळी. का काय हे जवळ पाली आरमाल भंगार जुराणा पुराणा भंगार लोखंड त्या माऊलीचे तळमळ बघितल्यानंतर मी अर्धा भेटा बांधे त्याच्या घरीतून बांधला ते सांगितलं 6 दिवस महाराज माझ्याकडे आले आजचा काऊन नाही. म्हटलं माऊली मागच्या वेळेस तुमच्याकडे बांधला होता पण आता येतं ना काय अडचणी बोला काय जायला काय हरकत येते जायचं ना काय त्यांचा भाव बघायचा आहे. भाव जाणून खरा भाव आहे ना जायला पाहिजे म्हणून काय हरकत नाही बाई बाप. तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न केला चुकला असेल माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. जे चांगलं आहे ते आमच्या साधू संतांचं आहे. विचार करा जीवन बार बार येत नाही. बोटावर मोजणे इतकं आयुष्य तुमच्या आमच्या हातात आहे. कधी बॉम्ब पडून सांगता येत नाही. तुम्ही विचार करू काळाचं सांगतो बरं का भारताकडं नजर चुकून सुद्धा पाहण्याची ताकद नाही एकाची. ज्या नजर पाहिली ना भस्मसात करून ते दादा एवढी ताकद माझ्या भारतामध्ये त्याला माहिती नाही आहे. त्याला माहिती ना उगं गुरुणी लावली लोकांना. आज बरेच अशी यंगरड जातीची चांगले चौकडी लंकापती मातीत घातले बरं का.